श्री स्वामी समर्थ. हा व्लॉग आहे होळीच्या दिवसाचा आणि जरा लेटच येतोय, पण रंगपंचमीच्या आधी टाकते यातच समाधान. आणि होळीच्या दिवसाची सुरुवात सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर फुलं आणण्यापासून झालेली. तर मस्त असे फुलं बघितल्यावर खूप छान वाटतं, सकाळी सकाळी अगदी प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही जर माझा मागचा मिनी व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की माझ्या घरातलं पीठ आणि तेल सगळं संपलेलं होतं आणि आम्ही रात्रीच किराणा करायला गेलो होतो डीमार्टमध्ये. तर ती रात्री उशिरा गेलो होतो म्हणून मग सकाळी सकाळी उठल्या पहिले चक्की लावली आणि पीठ दळायला लावलं. तर मनस्वी म्हटली, मम्मी मी तुला हेल्प करते पीठ भरायला. तर ती पीठ भरता भरता तिने हे असं काम वाढवून ठेवलं आणि स्वतःसुद्धा खूप भरलेली होती. मग तिला डायरेक्ट आंघोळीला पाठवलं आणि हा सगळा पसारा आवरला. खूप दिवसांनी माझ्या गॅलरीमध्ये जास्वंदाला फूल आलेलं होतं, कधीचंच आलेलं नव्हतं. खूप दिवसांनी हे गुलाबी जास्वंद आलेलं होतं आणि आता भरपूर अशा लाल जास्वंदाला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत आणि बाकीची झाडंसुद्धा खूप छान दिसायला लागलीत. मध्यंतरी मी बाहेर गेलेली होती तेव्हा खूप खराब झालेली होती झाडं. आणि आदल्या दिवशी पुरण बनवून घेतलं तर मला होळीच्या दिवशी थोडंसं असं निवांत जातं, कारण की मला सत्यनारायण पूजा पण करायची असते, तो जे की मी दर पौर्णिमेला करत असते. तर त्याची तयारी करायला सुद्धा आरामाचा वेळ मिळतो. आणि आज 6ला पौर्णिमा सुरू होणार होती, तर मी दुपारी थोडंसं निवांत वेळेमध्ये पूजेची तयारी करून घेतली. त्याच्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीसाठी मी कणिक मळून घेतलेली, 2 तास आधीच मळून ठेवत असते मी. आणि भजनचं पीठ वगैरे भिजवून ठेवलं. सगळी स्वयंपाकाची तयारी झाल्याच्या नंतर मी सत्यनारायण पूजा करून घेतली 6 वाजेच्या नंतर. तर पूजा झाल्याच्या नंतर मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकात मस्त अशी पुरणपोळी बनवत होती आणि खीर बनवायची होती. तर पुरणपोळ्या बनवून झाल्याच्या नंतर खाली रांगोळी वगैरे सगळी होळीची तयारी 2 जणांनी पुढाकार घेऊन छान अशी होळी बनवलेली. आणि मग मी तिथे फक्त झालेली रांगोळी पण फक्त फिनिशिंगसाठी गेलेली. आणि जेवण वगैरे सगळं झालं आणि घरात एवढा भांड्यांचा राडा पडलेला होता आणि ओटा तसाच पडू दिला आणि होळीसाठी तयार होऊन साडी वगैरे नेसून पूजेचं ताट वगैरे बनवून घेतलं, नैवेद्य घेतला, नारळ घेतलं, सगळं ताट घेतलं आणि खाली गेले. तर होळीच्या पूजेसाठी सगळेजण जमले होते. तर मेन म्हणजे 2-3 जणांनी पुढाकार घेऊन होळीचं सगळं म्हणजे जमवलं प्लॅनिंग आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये भागसुद्धा घेतला. तर खूप छान वाटत होतं. आणि आमची ही या घरातली पहिली होळी आहे. म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा होळीला आम्ही इथं होतो पण जास्त जण आलेले नव्हते, त्याच्यामुळे होळी होऊ शकली नव्हती. आणि ही आमची या नवीन घरातली पहिली होळी आहे आणि छान झाली ही होळी. आणि होळीच्या आधीचे माझे भरपूर व्लॉग्स पेंडिंग आहेत, तर मी ते आता या होळीच्या व्लॉग नंतर टाकणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.